नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच लाल समुद्रातील एक बातमी बघूया. आफ्रिकेतील सोमालियाच्या समुद्र किनाऱ्यालगत एका मालवाहू जहाजाचं अपहरण करण्यात आलंय. जहाजावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये 15 भारतीय नागरिकांचा देखील समावेश आहे. नौदलाच्या विमानाकडून ज्या जहाजाचं अपहरण झालंय त्यांच्याशी आमचा संपर्क झालाय, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातले द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगाला प्रोत्साहन देण्याची योजना 5 वर्षांसाठी राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोविडच्या काळात 2020-21 मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती. या योजनेत 2020-21, 21-22 आणि 22-23 या वर्षात उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे. 2023-24 हे आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही महिने शिल्लक आहेत. योजना बंद होण्यापूर्वी निश्चित केलेल्या 16% प्रमाणे व्हॅटचा परतावा देखील देण्यात येणार आहे. ही योजना राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुला वाईन यार्ड्स या कंपनीला होणार आहे. या निर्णयानंतर सुला वाईन यार्ड्सचा शेअर 13% तेजीसह ट्रेड करत होता. नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्यासाठी वन टाइम ऑप्शन देण्यात आलाय. या निर्णयाचा जवळपास 26,000 सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. 2024 मध्ये जॉब मार्केटच्या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. डिसेंबर महिन्यात नवीन नियुक्त्यांमध्ये 2% वाढ पाहायला मिळाली आहे. या वर्षात नियुक्त्यांमध्ये 8.3% वाढ पाहायला मिळू शकते, अशी माहिती फाउंडेड इनसाइड ट्रॅकर या संस्थेने दिली आहे. आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सहकारी दूध संघामार्फत ही अनुदान योजना राबवण्यात येणार आहे. सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट, 8.3 NSF या प्रतिकरिता किमान 29 रुपये प्रति लिटर इतका दर बँक खात्यावर ऑनलाईन जमा करावा लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत 5 रुपये प्रति लिटर बँक खात्यावर DBT द्वारे देण्यात येतील. नोव्हेंबरमध्ये आकडेवारीनुसार सहकारी दूध संघामार्फत दररोज 43.69 लाख लिटर दूध संकलित करण्यात येतं. 5 रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे 2 महिन्यांसाठी 135 कोटी 44 लाख एवढी मोठी रक्कम अनुदानाच्या रूपात देण्यात येईल. ही योजना 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे. गरजेनुसार अनुदानाच्या रकमेत वाढही होऊ शकते. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.